मोठी चीज़ां तुम्ही बयान केली तो अशी तो तिशी होतो तेजे पर जहन्नम मौजूद जाली. तुमची गवाही अल्लाह कड़े कबूल करून वता. मानशे कोणत्या बारात बोलता बल्ली निको इंसान हकीकत भितर अल्लाह कड़े को निको इंसान. अगर कोणत्या माणसा बारात बोलता का म्हणून ओढलो नकटो हो इशी हो तिशी अल्लाह कड़े को होत ओशी तिशीकच. तर दुसरी चीज मय्यतीच्यो खूबियो बयान केला की आमचे तर्फीन मय्यते सबब मरहूम सबब गोया की अल्लाहचे दरबार भितर विटनेसचो दर्जा धरता, शहादतचो दर्जा धरता. तिसरो फायदा अगर हे सिफात आमी तेंचे बारात आयकले आनी आमची जिंदगी भितर ही चीजो मुंतकिल जाली तरी ही चीजो तेंचे सबको सदक़े जारिया जाता. अद्दाल्लु अलल खैरी कफाइलिही. नेकीचे जे कोणी वाट दाखडता सांगता तेकाको अल्लाह ताला ते केटलो सवाब देता जे केटले चुमखतली माणसा देता. निक्की वाट ऊपर जे कोणी चालता चुमखता तेका जे केटलो सवाब मिलता तेका जे केटलो सवाब मिलता तेटलोच सवाब सांगतली माणसाको वाट दाखडतली माणसाको मिलता. गोया मरहुमान आमकां एक वाट मिल्ली काही शिकूचो मौका मिल्लो आनी ही चीजो आमची जिंदगी भितर आयली तरी हे मरहुमा सब सदक़े जारिया आनी तेजे अकाउंट भितर जे कोणते ही अमाल जमा जाते वतले. ही हैसियतेन इसपे ताज़ियती इजलास बल्ली माना खेज मुफीद मरहुमा सबक को आनी खुद आमचे सबक को मुफीद आनी मुस्बत आनी तेजे देरपा असरात साबित जाता. अल्लाह ताला तेंची सबस खूबियो सिफात जे कोणती तेंचे भितर वती बल्लीसा चीजो हिंगा येतली बल्लीसा चीजो निकून रातली कोणत्या करूचे नशिबाय तेंचे आनी तेंच्या रब्बाचे सबस खूबियो सिफात तेंचे अल्लाह कबूल करो आनी ते सिफात ती खूबियो अल्लाह ताला आमचे भितर आमची नस्ले भितर आमचे सम्मा भितर मुंतकिल करो आनी ही सिफात तेंचे सबब क़यामत तक अल्लाह ताला सदक़े जारिया करो आनी हेजो तसलसल हमेशा अल्लाह ताला तेंची नस्ले भितर आमचे सम्मा भितर बाकी आनी जारी आनी सारी दरो. हे मुख्तसर तमहीदी गुफ्तगू में असल मौजू येता हेंची खूबियो आनी सिफात भली रासवती बेहद वती. मैं वन बाय वन तुमचे कडेन इंशाअल्लाह जे कोणती म्हज्या दिमागा भितर आतां जापणी येतली ते सांगतलो. बाकी चीजो इंशाअल्लाह आमचे मौलाना सैयद हाशिम साहब निजाम नदवी आनी आमचे ब्रदर मौलवी अब्दुल नूर फखरदे नदवी सांगतले. समान पहली चीज तेंची जे कोणती जिंदगी भितर इनकिलाब आयलो आनी जे कोणती जिंदगी भितर तेंची तब्दीली आयली ती दावत व तबलीगची मेहनत. व्हडले जंटलमॅन होते, हायफाय कपडे घालते होते. आम्ही जे किशे आयकले आपली वडिलां कडेन केस फॅशन जो कोणतो फॅशन मॉडर्न जमाना भितर ते जमाना भितर जो कोणतो चालतो होतो क्लीन शेव ही एक मॉडर्न जिंदगी होती तेंची आनी दूर तरी बेहिसाब अल्लाह दिलो होतो. त्यांचे बापा जे कोणती दौलत मिळली होती ते आम्ही आजमावू सकेन. आपल्या टायमाचे एक अरबपती इंसान गांवा भितर तितलोच पोरसू अतराफ वखना बोलचे एक फर्द येता ते 3 दीस अल्लाचे वाटेर वता. जिंदगी भितर तो इनकिलाब येता जे कोणते इनकिलाबची झलकियो इंशाअल्लाह तुम्ही आता ऐकतले. सिर्फ 3 दीस दावतो तबलीगची ही बरकत ही आणि त्याची निस्बत ही के इसलिए एक मिसाल न लाखों मिसाल आम्ही देऊ शकता. 100 वर्षाची तारीख भितर के तबलीगी जमाते भितर माणसे 3 दीस वक्त लावन आपली सगळी जिंदगीचो रुख तब्दील केले आणि ही जमात त्यांची जिंदगी भितर एक इनकिलाब हाडली आणि ही जमात जरिए अल्लाह ताला लाखों न करोड़ों इंसाना फ़ायदा दिलो. केटले गैर मुस्लिम होते जे कोणी ही मेहनतेन इस्लाम कबूल केले आणि केटले बेदीन होते जे कोणी ही मेहनतेन दीनदार जाले आणि केटले घराणे असे जे कोणते घराना भितर ही दीनेची ही मेहनतेची बरकतेन उलमा हुफ्फाज दुआत आणि मुबल्लिगींची टीमो पैदा जाली. बहरकैफ हो हिंगातून तेंचो आगाज जवानी भितर के ते 3 दीस अल्लाचे वाटेर गेले आणि तिंगातून एक इनकिलाबी जिंदगी तेंची सुरू जाली.
जे किशी कालगो राती सांगून गेले गांवा भितर शिरवाती दौर भितर जे कोणी हे काम आहल्ले आमचे काजी अहमद खतीबी आमचे अब्दुल मौलानाचे बापा ते जमानाचे काजी होते जमातुल मुस्लिमींचे ते गांवाचे अमीर होते आणि आमचे नाखवा भाऊ आणि आमचे नाना मरहूम जनाब सैयद निजामुद्दीन लेपडी साहब हे नानी बिजी 2-4 माणसे बिजी होते मुमकिन आहे त्याच्याने इन्कार नाही लेकिन आमचे नाना मरहूम आणि नाखवा भाऊ तबलीगची एक अलामत आणि पहचान झाली जाफर आयलो बोला कोण आयलो बोलता तंजीम जाफर बोलता तंजीमेची पहचान जाफर बोला सम्मा कलताचे कोणी गावातून नोटे बाहेर राहिली मनशे साहेब ओळखू समचे नाही तंजीम जाफर बोला लेकिन काही मनशे ओळखता पहचान झालं इशीच नाखवाबाव आणि आमचे आजोबाबा तबलीगाची एक पहचान झाली गावा भितर आणि हे इस्माची ते मेहनत दाखवले चिल्ला जाओ 3 दीस राहो 10 दीस राहो नौजवाना गिन वसूचे तलबा गिन वसूचे आणि मुख्तलिफ इलाका भितर काम करूचे हिंदुस्तानची मुख्तलिफ रियासत भितर गेले आणि भल्ली मेहनत केले गुलमी त्या टायमा उपर ते येते होते तरी माशाल्लाह आवडली आलिशान मिसगत झाली ते आता अगर कोणी येतात तरी तो कमाल नाही तो ते टायमा उपर जे केलं ती दाखलीची मिसगत होती हालात आयच्यापर्यंत अटले साजगार कोण होते ते लेफ्टनंटचे घरच्या सायकलावर येऊन करून तिका काम करते होते आणि खिदमत देते होते जमाताचे इस्तकबाल करते होते तोशा तैयार करून आपली सायकलावर ते तोशा सरी जमाते खाऊ पिऊ घालच्या सबब गुलमे येते होते याच्यात तुम्ही अंदाजा करा ते ग्राउंड लेवल ऊपर ज़मीनी सतह ऊपर दावत व तबलीगचे काम गावा भितर आणि ती मेहनत ऊपर होडच्या सबब कटली व्हडली सतह ऊपर अल्हम्दुलिल्लाह काम केले आणि भल्लीचं काम इख्फाचे इसलिए आहे जे कोणते ऑन रिकॉर्ड में सांगू सकेल तबलीगी की मेहनत भितर कस हर चीज़ सांगूची को रहने बाज़ चीज़ों लिखाऊची को रहता ऑन रिकॉर्ड सांगूची रहने अगर रिकॉर्ड राहतो नाही तर मी सांगतो तुमका हे किस्माची अल्हम्दुलिल्लाह दावत व तबलीगची मेहनत आमच्या गावा भितर ते नाखल्ले आणि आज अल्हम्दुलिल्लाह आम्ही जे कोणते गावा भितर पलते वटे दावत व तबलीगची मेहनतचो तेजे इंशाअल्लाह सबत सवा तेन शुरुआती दौर भितर जे कोणी कामा भितर साथ दिले ती सबत माणसं मिळतात इंशाअल्लाह हे 2-3 माणसे मी तुमका सांगलो जे अलावा को मुमकिन आहे भल्ली सब माणसे होते जे कोणते मी नावे हिंगा सांगू शकल नाही माझी इल्मची कमी राहूच्या इनका सम्मा को इंशाअल्लाह तेजो सवाब मिळतो आणि पहिली चीज दावत व तबलीग सबब ते आपला आपण आपला फना केले आणि सगळी जिंदगी अल्हम्दुलिल्लाह हे कामातून आपला जोडून धरवले दुसरी सिफत आमतौरात आम्ही काम करता दावत व तबलीगचे आपले हलका भितर गैराचे हलका भितर काम करू माणूस भली भीता चौंकता अल्हम्दुलिल्लाह आज को आमचे गावा भितर सगळी दुनियात तर काम चालते आहे नाही बोलून नाही सबकड़े अल्हम्दुलिल्लाह काम चलते हैं लेकिन तेन जो कोणती जुरात आणि हिम्मत सरी ज़बानी दौरान दावत देते होते ते वलखता में काम हाल हाल छवके चालते हैं दखलता दावतचे दुसरे तुरुक इस्तेमाल केला मीडिया रहो टेक्नोलॉजी रहो तहरीर रहो तस्नीफ रहो अपने अच्छे अखलाक रहो इंसानियतचे काम रहो भल्लीचा दावतचे तरीके हैं अल्लाह ताला दावतचे तरीके आणि वाटो भल्ली उसवलाते ओपन केला ते असबाब हिदायत ओपन है असबाब मगफिरत को ओपन है तरी असबाब आणि ज़राए भल्ली रहू सकता लेकिन जो कोण तो ज़रिया हे इस्तेमाल केले होते बराह राज दावत हे में वलखता भल्ली कम माणसा भितर राहे आणि भल्ली कम इलाका भितर आहे अंगठी भितर आम्ही मेजू शकता फला बंधू वाटे बराह राज बैसवते होते आणि तफसील सगळे अंबियाचे वाक़यात सांगते होते पैगंबराचे वाक़यात सांगते होते इस्लामचे जो कोणती बुनियादी तालीमात आहे आखिरत तौहीद रिसालत बुनियादी जो कोणते कुरान मजीदचे मज़ामीन है ते इत्मीनाने तुमचे दिमागात घालते होते कन्नडी जबान ऊपर उबूर होतो अंग्रेजी जबान ऊपर को उबूर होतो उर्दू आणि नमायती तरी घर की जबान मलयालम जबान ऊपर उबूर होतो केरळातून जमात येते ती हे मुतरजिम जाते होते आणि कन्नडी जबान भितर गैर मुस्लिम भोवडा भल्ली ओपनली इस्लामची तालीमात त्यांचे सामने ठरवते होते इस्लामचे पैगाम देते होते
आणि इस्लामची जापणी त्यांचे सामने धरवते होती. ही दुसरी त्यांची व्हडली खोबी होती की त्यांनी सिर्फ आपले हलका भितर कसं काम केलं नाही, गैराचे हलका भितर को काम केले आणि तसलसल सरीन काम केले आणि इत्मिनान सरीन शरह सद्र से हर चीज़ अल्हम्दुलिल्लाह त्यांना सांगले शिकवले काही. तिसरी चीज़ जो कोणती त्यांची जिंदगीची नुमाया खूबी बोलू शकता आम्ही, जी किसी दावत व तबलीग एक नुमाया होती, गैरासरीन दावत व तबलीग नुमाया होती. तिसरी एक नुमाया चीज़ खिदमत खल्क, माणसाची खिदमत करूची, माणसाचो ख्याल धरवचे. एटलो हद सर तेन खर्च केले, एटलो खर्च केले की आपल्याकडे नातून मला दुसऱ्याकडे कर्ज घेऊन करून देते होते. आज आमच्याकडे अशी अल्हम्दुलिल्लाह आम्ही मकरूज नाही ते ताको दोन गजांना 70 मर्तबा आजमावता, आजमावून करून आपली कमायचे पडलेपणात 1% जाऊचे. हेन तिशीनं असल्ले नातले सव्वस दिले, असल्ले नातले सव्वस दिले, काय आपल्याकडे 1 रुपये खिशात धरवलं नाही. एडोडले अरबपती माणसाचे फर्जंद आहे, चालन बीजे अरबपती जाऊ शकते. असल्ले नातले हर चीज दिले, हर चीज दिले. आम्ही जे कोणी चळवळीला बसून वाटे खानदानी माणसे त्यांना कळता ही सहावतचो दर्या होते ते कि तंको दवचे मामल्या भितर पट्टी हटल नाही. आपण मकरूज जालांको हरकत नाही, संमेलनाची जरूरत आपण पुरा करतलो. केटली माणसं घरे बांधून दिले, आपली जाती सरमाया खिशात आले दूध पडून. केटले डायसले भावाक आयले रुपये देवचे नव्हती, यांच्याकडे गेले त्यांच्याकडे गेले कर्ज घेऊन करून त्यांची जरूरत पुरा केली. आज आमच्याकडे राहून करून को 1% काढूच्या नंतर 70 रुपये पाणी पाताचे पाणी पायर येतात. ते काही नातून को सबज दिले आपल्या हातात, असली नातली हर चीज दिली. सहावत आणि खिदमत हल भितर मी वळखता चंद माणसे अंगठ्या भितर अगर आमच्या गावा भितर मेजलान त्यांचे भितर सफे अव्वल भितर यांचे शुमार जातलो की हातीम ताई. अगर मी मिसाल दोन करणार अरबा भितर हातीम ताईची मिसाल दोन होती हे आमच्या जमान्याचे गावा भितर हातीम ताई बोलू हरकत नाही की हसर अल्हम्दुलिल्लाह इन्फाकचो ते जज्बा होतो, खिदमत खल्क जो जज्बा होतो. आज दोन बराटा मी घरे बसले होते आणि कंटिन्यू काल चुकून आज आम्ही त्याची सिफात ऐकते वाटे हाशिमोला दोन बरा सांगले 100 किलाचे अगर कोणी गोणी चिल वहिले तरी तांदून 1 किलो फ्री देते तुम्ही हे का. गोणी चिल जे कोणते आहे ते जो आपण 100 किला भितर येणे बोलू तुकला तर गोणी चिल 1 किलाची थोडी येतात. अच्छा ती 100 किलो किसले नव्हते. आता तुम्ही बाजार हाडू गेला तुमका ते भितर कन्योको मिळता आणि ते काली काली ते तल्ले राहतात ते सबस मिक्स मिळूचे. हे बाया आपण करून घरे सोकलते होते ते घेऊन का बोलचे ते का सूप कन्यू अलग करते होते. मी त्याच्यामध्ये वेस्टेज दाणे आहे काले ते का अलग करते होते. ते सबस काढून करून तुकून नव्हते. हे घेतले होतं सबस सरी खरीद करूचे. संमेलना देतात तरी हे पूर्ण चीज काढून खालीच तांदून द्यायचे आणि त्याच्यानंतर तो जियादाकच तुकून नव्हते, कम तुकून नव्हते ना. आणि ते घरी येऊचे ना हे त्यांचे घरी येऊन भिक्षा करून पावत करूचे. कॅटलीज आणि दूध देते होते, दूध देणे ते तुम्ही पुसू नका, ते वलखा तुम्ही इसले माणसाचे काल रखतो का. खिदमत केले तिजारत केले न हमेशा माइनस ऊपर के रहले प्लस ऊपर के तो शायद रहले थे. ये दौड़ली तिजारत आता मी तस्किरा करते थे ती तिजारतीन चाहे करोडो कमवू शकते. त्या टायमार गावी गिरसर यांच्या अलावा कोणाकडे मिळतो नव्हतो. किंटला हेजबीर आमच्याकडे माल उतरतो होतो, त्याच्या बावजूद 1 पैसा कितना कमवलं नाही. तिजारत बोलून केली नाही, खिदमत बोलून केली. आणि आखरी दर्जाचे ख्याल धरवले संमेला खुश करूचो, संमेलाची खिदमत करूचो. हो जो कोणती सखावत आणि खिदमत खल्क आहे हे त्यांचे भितर एक इतली सिफत थी जे कोणती सिफत आज अनका आहे या खाल असे. माका इलियास मास्तर गालिबन इलियास मास्तर का त्यांचे नाव इख्वान में दिवस आम्ही राहते होते, रिटायर्ड झालेले आहेत. हैस अंजुमनामध्ये पढ़वते होते. खुद आपला वाक्य सांगले. आपला मरकदा बोले गए कल आए होते मरकदा कल आयला में मैं देखा सांगलो सर आपको याद है आपने मुझे एक वाक़या सुनाया था. बोले वाक़या ऐकला मग बोलले भाई आटो आयलो बोलले आपला वाक़या मरकजा दिस मगरिबे मग ह्यांच्याकडे आयले गेन या तुम्ही आम्ही मरकजा वच्चून बोलले गेन ह्यांका पाया धर नव्हतो इकडे बहाना करूचे होते मरकजा वसून येते बोलू. त्यांच्याकडे का सांगले का बद्दल मला पाया धर आहे बोलू, पाया धर आहे बोलून ह्यांना सोडले आणि गेले ते.
5 मिनटे भितर वापस दस्तक झाली घरे. भायर येवन पडला कोण? आमचे आजोबा उबे रावन हाडले. सर आपके पैर में दर्द है इसलिए आपको तकलीफ ना हो मैं रिक्शा लेकर आया हूँ. हो खिदमतीचो जज्बा, तेका तकलीफ जावं नाजी. हो दावतीचो जज्बा की तो मरकजाकूय वचस. आपले खिशातून दूड जावन तेका रिक्षा उपर मरकजा हाडले. सर म्हाका तेका दुसरे दिसाकच वाक्य सांगले तेता आपले पांयां बिलकुल दर्द नव्हतो, आपण बहाना केल्लो बघ. हो खिदमते खल माणसा सब दूड खर्चूचे नीने सर तांकां जोडूची कोशिश करूचे. हे गैर मामूली त्यांची सखावत गैर मामूली होती. आणि ते केत्तांको हे सिलसिला पाटे हाडले. आमचे हिंगा रमजाना भितर बाकायदा लंगर लागते ते बोलो हरकत नाही. तटलो सुफारा येते होते इफ्तार भितर आणि सहरी भितर. काही सुफारा आमचे हिंगा राती ऊपर क़ियाम करते होते. सगळं माज अल्हम्दुलिल्लाह ते सुफाराची इफ्तारी आणि जे कोणते सहरीचो इंतजाम मा क़ियाम करते होते. आणि काही सुफारा रमजाना मको ते 10-15 आपले सरी धरून रिक्षा उपर गावाच्या व्हडली माणसाकडे वळून सावकाराकडे वळून मुलाकात करून रुपये काढून देत होते. बहरकैफ ही तिसरी त्याची नुमाया सिफत सहावत आणि दर्यादिली आणि खिदमत खल्क़ जज्बा. चौथी सिफत जानवरांची हमदर्दी. मैं 2-3 वाक्य सांगता. आमचे हिंगा 2-3 दीस जाले हेच वाक्याचे मुजाकरे चालते. आमचे हिंगा आम्ही सांगू अक्सर आमचे मरहूम परनाना बादशाह भाऊ त्यांचे मी ते 35 वर्ष सेक्रेटरी होते ते. त्यांचे हिंगा आम्ही जेवण सुचे बटवारे आमचे सगळं खानदान थिंगा आम्ही को होते ते टाकले असेल. लेकिन आमचे आजोबा किती येते नव्हते पल्ली कमी होते थिंगा. बाकी सगळं खानदान थिंगा बटवारे होतो तो जुमायसा जेवण. इत्तेफाकाने एक दीस हेनको आमचे सरी जुमायसा बटवारे शरीक होते. जेवण झाला मग खाऊन पिऊन झाला मग दस्तरखान उपरले उष्टे जे कोणते ते जमा करून एक थैली भितर धरून करून आपले खिशात घातले. आता आजमावा तुम्ही आपले मावी रेवसन करून कोणी उष्टे साफ करता का? कोणतं जावं उष्टे साफ करून खिशात घालता का? येता वजा पुसले सांगले आपले घरे जे कोणते जानवर येतात दंपराचे खाव माजरे दी घरचे कोणते ते भुके राहतले. आमचे हिंगा आज काही पकवान जाल्लं ना तांकां खावंक घालचें आसा पूण व्हरते वाटे घालले. आणि बाकायदा ते साले अलग करते होते आणि बीजी दुसरो जे कोणते हाडे अलग करते होते. हाडे असली चीजो जो कोणते माजरा आणि सुना खावंक घालते होते. साले असली चीजो जो कोणते बोकडिया खावंक घालते होते. बीजी व्हडले जानवरां गाय खावंक घालते होते. हर दिसा राती भायरचो खावंक घालचे दनपाराचो खावंक घालचे तेंचो ख्याल दवरचे जानवरांचो. एटले हास्य ते इन्सानाची न्हय जानवराची खूब फिक्र केली. कितले शराबी माणसं आपले जाती खर्च उपर जमाते वयले 40 दीस. एक वाक्य आमची बहीण काल राती सांगली. आपण वडकून होती घेन मरवटा भितर पडली का बंदन चढू जे कोणते माजर चढवे काढले ते पिले काढले ते माजरे पिले काढले ते आपण आजोबा आपण दाखडलेले हिंगा पिले काढला आपण त्यांनी ते पिला जे कोणते आखलून तेका धुवून साफ करून तेका बैसूच्या सबब जे कोणते आहे एक आमचे दोन्ही चील घेऊन तेका चौगूर वगैरे करून एक ठावार हाडून आपले हाता उपरकस ते पिले आणि ते माजरा घेऊन एक निक्को ठाव फराहम करून तेका भातरून करून दिले. इन्सानाची खिदमत केला बरले पुढे हातून दिला बरं. आणि हे हस्सर ते बशर जे कोणते आहे इंसान तरी इंसान जानवराचे को ख्याल दवरतो होतो आणि त्यांची को जे कोणते खिदमत करच्या भितर केत्ता त्यांनी पाटरी हाडले हर दिसा खाऊ म्हटले पिऊ म्हटले. 5वी चीज आपली चणवाची जे कोणती आहे तरबियत. आमचे हाशिमोला एक वाक्य सांगते राहता मी ते वाक्याची तफसील भितर वशे राहतून एटले सांगता बदलान त्याचा खुलासा. बचपना भितर चढू होते गरम्या पडते होते फॅशनेबल बाल एक मर्तबा केस धरवले बापा सांगूचे बावजूद काढत नाही. ते मग जे कोणते तरीकान ते ह्यांची तरबियत केला तो दिसतकून आज सर त्यांना फॅशनेबल बाल तकून दुश्मनी जालते ते खुदको धरवे नाही. आणि एकदा माझ्याकडे आपले चढवा कोणते का चढवा नसीहत करते सांगले बेटा फॅशनेबल जो कोणते केस आहे ही खराब दोस्तीपासून ज़्यादा बदतर आपण एका वलखता बनू जे किसी बुरी दोस्ती इंसाना तबाह करता हे फॅशनेबल बाल येऊन कोण इंसाना अशी तबाह करता. ते मग तो का आपला माणसाचा मी शो गोरच्या फाटी पडता तो आता माणसाकडे खुदनुमाई येता
तरी तो खेके वता कोणते कोणते खास करून जवानी भितर कोणते कोणते एंगल तो तो खतरात आणि गुन्हा भितर पडू शकता तुम्ही आजमावा. आमची म्हाका खूद आठव पडटा राती वचू फुडें इस्तिंजा करूचे, ब्रश करूचे, मसा करू लावचे, झाडू लावचे, हातुरणे हातरून लावचे. ही ती खूबियो आम्ही त्यांच्याकडे बचपना भितर अल्हम्दुलिल्लाह शिकले. आज तर बाकी आहेत ते शिकवले. इसली कसली खूबी आणि सिफात आमचे भितर आयली ते म्हाका खूद येता आठवण आहे आणि ते इंशाल्लाह ही चीज़ों त्यांच्या सबका जारिया आणि बाकी नसले जे कोण त्या किस्मत तरबियत केला लागत बेहतर ओळखता. आमचे हाशिम मोल्लाको वाटे, इलियास मोल्लाको हिंगा आयला आणि अब्दुल मोल्लाको वाटे मुमकिन है तुमचे भितर को भले जाते रहते. आता मैं मज़ीद कई सिफात सांगू छान है भली सर सिफात बाकी है इंशाल्लाह बाकी मुकम्मल कर देले. मैं ओळखता मैं शायद ज़्यादा वक्त घेतलो याद म्हणून म्हाका टाइम दाखवते वाटे. अल्लाह ताला त्यांची सिफात आणि त्यांची खूबी आमच्या भितर मुंतकिल करो आणि त्यांची नस्ले भितर अल्लाह ताला इल्म आणि हिफ्ज आणि दावत दीनचो सिलसिला हमेशा सब बाकी करो. वसल्लल्लाहु तआला अला सय्यिदिना मुहम्मद. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि वसहबिहि अजमईन. अम्मा बाद. रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली. सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि. हज़रात म्हाका अशी दाखवते होते आमचे मौलाना अब्दुल अहद साहब 1000 वर्सां फुडली कोणती शख्सियतीच्या बारा भितर देखून आमी किताबात पडटा सांगते वाटे बोले. अगर आम्ही तनका पलते ना आणि आमचे साथी मौलाना हाशिम साहब से आम्ही राहते ना तरी म्हाका को यकीन येतो ना कि ही ज़माना होता कि इसलिए इंसान हो सकता का बोले. ही सिफात ही अखलाक ये दो लोग ख़ानदानी बैकग्राउंड होने के बावजूद ही सादगी गरीब परवरी बोलूचे आसा. मैं आज दनपारा मौलानाकडे मुलाकात करून गेलो आणि म्हजो अशीच इरादा होता की इशा मग तफसिली घेऊ आज सगळं गेल्ला मौलानाकडे घरी सांगून लागले 2 मिनिट येता म्हणून. लेकिन मग कम अज कम तिंगा अर्धो घंटो बेसून करून हेंची मुतालिक मौलानाची ज़बानी हेंची नातुराची ज़बानी जो तो चीज़ों म्हाका आयकूंक मेळ्ळी. बाकी मैं इतना असर येदो मुझे पर असर आहे तसं मी इरादा केलो ना ईशा नावाला मौसूकात बी नवी चीज़ो आयकूंक मेळटली म्हणून इत्तिफाक जालो का बसला. म्हाका आठवण होतो ईशा नावाला मैं एक ऑनलाईन प्रोग्रामा एक टाइम दिलो होतो. मी तर अब्दुल मोल्लाकडे फोन केलो म्हाका बोलले अफसोस जाते असे का करू मौलाना बोलला एक घडी तरी येवन वसा. बोली काही दिन आयकूंक मेळटलें म्हणून हिंगा आयलो मैं. म्हाका अशी दाखवता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मर्तबा एक माणसा मुतालिक मस्जिद भितर येवन फुडें सांगले तो येतलो मनीस जन्नती हा म्हणलें. कोणाक कळना. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकल केलं ते अल्लाह सांगलो. जाहीर बात है की आलिमुल गैब नाही. ते मग ती मस्जिद भितर शिवाय एक माणसाचे कोणी आयलोच नाही. माणसा यकीन जालो का बदलन हेच माणसा मुतालिक अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले हो जन्नती म्हणून. लेकिन जिकडून माणूस आयलो पल्लम काही व्हडले काही सहाबी व्हडले जलीलुल कद्र काही व्हडले सहाबी मशवरा एक आम इन्सान आयलो आणि आम इन्सान गेलो. एक सहाबी दिस्तुजी जाली ना हेंका पल्लो हेंका जन्नती म्हणून हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगला तेटले सांगूचे आसान नाही. 10वीच माणसाका सांगले जन्नती म्हणून दुनिया भितर 100% तुम्ही पक्का होते. हे माणसाचे बरोबर सांगले त्यांचे घरे वचून जाल्यार सांगले त्याच्या घराची लफडा झाला हा तुमच्याशी राहूंचे आता म्हणून. आमच्या इथली माणसं यांना पहिलं बोलते फोन नंबर द्या पहिला खबर काढून घेता झगडा झाला का नाही किती झालो तनकी बस 2 रुपये 20 रुपयाचे पोसिजे आलं बे त्याचे काय नाही यस आता आणि तिकडे खाली खाऊन बोलायचे नाही धरवूचे घरे त्याचे घरे वडगू लागले. मात्र तिथून त्यांचे तुम्ही शपडी जाऊन पोसिजे मिसगती गेला त्यांचे शरीर घरे असल्यामुळे त्यांना पलते राहते राहते त्यांचे रुमाल वडगले 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आणि परेशान झाले. खा सांगले आखिर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक आम इंसान हो काय व्हडले वखताकडे मिसगती वचून बेसून करून सगळं दीस मिसगती काही राहणे आता त्या बोरीला पर्यंत या इसली काही अव्वली इमान हाडले को सहाबी न एक आम माणूस हो आखिर तंग येऊन पुसले बापा घरी झगडा बेगडा झालो न्हू हा न्ही शिकच इशी वाकड्या झालो तुमचे पाट्टे आयल्लो तुम्ही खा करता पल्ल्याव बोलून
आखिर अल्लाह ताला तुमची कोणती चीज पसंद आयली शी इसली की आपली नबिया जरिया दुनिया भितर तुमकां जन्नती म्हणून सांगलो थंय एकदम अचंबा म्हणजे मुतालिक सांगले होते म्हजे कडेन काही नाही रे तू म्हाका पडलो 5 वाजे नमाज करता जेवता खाता वाड करता बाजार वता हिंगा वता येता काही नाही काही नाही काही असे ते बोले मी झुटे टाइप नाही भाऊ तू एक मेहमान म्हणून तुका सदी ठरवलो मी एक्स्ट्रा काम को कळलं नाही कम काम को कळलं नाही ना मी वसूचे नबी घातलो नाही मुसीबत ही मी गेला बुजलो तर आखिर ते सांगले आजमावू शुरू केलं का झाले का बोल ये एक चीज बता जाऊ सकता हाँ शायद अल्लाह ताला पसंद नहीं हो रहा है मुझे दिलात बड़गतरीन कोन्याचे मुतालिक कदूरत आदि हसद की न रहना है साहबी बोलले 100%. म्हाका अशी दाखवता आमचे निजामुद्दीन बा मरहूम इतलो सादा मानून मी बोलता आठो इसरून को गलतेन को गीबत करूचे सोडा गीबत ऐकेले को नाही दाखवता आज अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदा असला शायद इनका को जीते जी खुशखबरी मिलती लेकिन जे कोणते आसार त्यांचे शरीर झाला हा जे कोणते हालत भितर त्यांनी गेला हा सगळी दुनियानं हर आम्ही त्याचे बचपनातून पळालंय हाशिम मोहल्ला आठवला त्यांच्या बाकी नाचोडा कोणी आठवलं म्हणजे नाही दिगदिग नाव असं आमची सुद्धा सांग भितर माल्लीम बदल पोय 2-3 माणसे होते की आमची जे कोणते 8 रकात झाला ह्याची पहिली रकात चालू करत होती मगरिब टू इशारा बिगती मिळत होते आणि मसा करूचे कितले एहतिमाम जरीन मोहना बल्ले जिसकी पाकी अच्छी उसका वजू अच्छा जिसका वजू अच्छा उसकी नमाज अच्छी उसकी जिसकी नमाज अच्छी उसकी इबादत अच्छी आणि पुनस खाली काही शख्स बादाम करून हे करू ना गरीब परवरी गरीबात दौचे मुश्किल म्हणून अपने बल्ले म्हाका एक चीजशी आठवण लागलीशी बोले म्हाका त्यांच्याकडे पायाकडे असून पाय धरुका बल्ला पण होते ह्याच्याशी पहिला केला मला सांगायला की दाखवा नका ही जनरल एक सुफी माणसे आपल्या कळते होते लेकिन हीच शिकवत आम्ही आजमावू सके नाही ओढले ओढले वलिया भितर होती ना म्हाका तुम्ही बल्ला विलायत मग कोणतो अगर तुम्ही लफ बल्ला मी त्याच्यात इस्तेमाल करू शकता बल्ला अजून काही चिरो सामने आयल नाही आपण देऊचे आलं हॉस्पिटलमध्ये काढलं गेलं त्यांना हॉस्पिटल करतात ते मोहना बोलतात घरची माणसे कम रिश्तेदार कम संबंध जास्ती जे कोणते फकीरी आणि मिस्किने आले त्यांना पलव असं मेलांक पलव येणार जिंदगी भर खाऊन काढलं पलव येणार खाली ते गरीबात देल नाही ते गरीबात देऊन आवडेल नाही आता आम्ही देतात गरीबाली आईला देणेवत बोलत गरीबाई जिरत महबत घातली बापा पण ओळखले त्यांना भावडा पण ओळखले आपले पुता पण ओळखले खात आपने एवढे ओल्डे 5 स्टार घर बनावे ते जमानाचे कंपाऊंडर गाडी पण सांगत मारले पल्ली बल्ला बसो बाहेर काढून नव्हता आपण राहूचे ठावा पण तनक हरून माझ्या उपर ओळखू घालूचे आणि रमजाना मी 10-15 दीस धरवचे बोलूचे असा नाही जे कोणाकडे दौलत येतात ते का पुसा आईला मग का बोलून देता का बोलून मी कोणाचे दाबे नाही मी कोणाचे मिल नाही ते का जाण त्याच्याकडे पोच ह्याच्याकडे पोच मका फुरसत नाही ही गरीब परवरी को नाही आखरी दर्जाची त्यांची एक सिफत मी पहिले कोणाकडे बोललो म्हणून एक सिफत त्याची अशी आहे त्याची मफरत काफी अशी होती सगळे खानदाना भितर त्यांचे काही आलीम नाही आजको आलीम नाही झाले तरी एकच ह्यांचीच चढून आहे यांचं बापा आमच्या अंजुमनाचे नायब सदर निजामुद्दीन बावजी बाबा नावाचे एकदम व्हडले रईस बदला बेंगलोर विंगा मोगलोर बेपार कलिकोट बेपार केरला बेपार गावात ठावे गादी हे ते दुनियाचे का कसते करू शकते आपले चरण का कसते करू शकते आणि हेनकोच ही जमाते वसूपुढे मी तस्किरात वाटी ऐकते आलो ह्यांची हालत काय होती घेऊन आमचे मोहन आयुब साहेब नदवी दामद बरकात तुमचे बापा हेंका जरा ही समजावून करून दाढी धरून लावले तिकडे जे कोणते अंदाज भेटतात ते सांगतात हाशी म्हणून तुका सांगतले का लाडाला प्यारा आमचीच निमाची वाटलं का मातो खराब लावा गाडी मुंडा तुळशी तू धरता का नाही का अजाब असे नय लाडान प्यारा मोहब्बतीन सांगतात एक त्यांचं एक इन्सानाचो एक मुला त्यांची सगळी जिंदगी बदलवचो नाही सगळे खानदान बदलवचो जरिया जाता दिसले काय रे निक्की आमका जिंदगी का झाला निक्की जिंदगी मागला निक्की जिंदगी मिळला मी आपण खतम करला आता इथं वसूचे आहे मगा निक्की जिंदगी गुजरवला मगली येते चेडवाची जिंदगी निक्की जातली जिंदगी पण मागते रे निक्की जिंदगी काल बोलून ते जिंदगी निक्की मागून ह्यांच्या जिंदगी चेडवाची जिंदगी निक्की झाली नाही दिनी एतिबारा झाले हाशिम मोल्ला झाले ना अब्दुल मोल्ला अब्दुल मोल्ला इयाद मोल्ला झाले ना अब्दुल बारी मोल्ला आले ना हे निक्की जिंदगी गुजरवले निक्की जिंदगी गुजरवून करून निक्की जिंदगी मागे नकला पण निक्की जिंदगी मिळते अगर निक्की जिंदगी मागते राहतल्या निक्की जिंदगी इख्तियार करूची नाही मग मिळते नाही गरीब परवरीची जी कोणती हात
आजमू सके ना कहीं पर अब्दुल्ला मला सांगते होते ह्यांचे हमेशा जिंदगी पर पहिले मायनस पेपर घे आम्ही जर लोस जाऊनचे आदला त्याला म्हणून आम्ही आगळ पण करतात आमच्या केलं आम्ही केटले केले का करतात बोलो कन्यो अलग काढूचे तो कन्यो काही मेथून कन्याचे अलग दूध घेतला आहे काले दाणे अलग काढूचे गोळीचे बिजूळ अलग घेऊन तुकूचे बोलूचे आसान आहे हाशी मनात आले गे ती चिठी तुम्ही तावीज करून धरवा इथे चिठी बिटी करून दूध मिळूचे नाही बोलू माझा दूध देवे वाटे आमच्या इथली माझी आडला गला थाकलते थोडा थाकलं फोडा थाकून दूध काढते एक नाही दोन नाही तिजारत केले का त्या पद्धती ते सिर्फ खिदमत आणि खिदमत खिदमत अल्लाह तंका काही कमको केला तेच बरा आज हाशिम मौलाना बोलते होते मग भली रिकीत काढले ते आपली चणवा दिने सबब धरवले दुनिया सोडून अल्लाह आमचं इमान इतले कमजोर असे दुनिया पुस्तकं त्यांना भरून कळेल मी आज गावात आलो होता चूंकि ती त्यांच्यासरी मी उठता बेसता गावाचे एक 10वीस आमचे सावकार वलमा बेतन 10वीस एक 50 माणसे काढला त्याच्यापासून ज्यादा बापाचे जोडांक मोडले नाही आताचे जोडांक मोडले नाही सिर्फ आणि सिर्फ तक दिने सबब लावले आज फिक्रो खबर आज सगळी दुनिया भितर आज चालते असे हजार म्हणून अशी म्हणून दूर गेलो का घालते का आमकां कळता अगर त्यांची बापाची दुआई राहती नाही त्यांची सरपरस्ती आणि त्यांची रहनुमाई राहती नाही मोहब्बतीने ते पलते नाही आज होस पाहू शकते का नाही दुनिया का कसते बोलो दुडान जा नाही माई बाबाची दुआन जे कोणते दिली बाहेर पडूची दुआ आमचे म्हणून अब्दुल साहेब अब्दुल अली साहेब दुल्ला बोलते होते दिली दुआ बाहेर पडूचे बोलतात का ते मागला मग मिळणार काय माणूस एकदम परेशान जातात का दुआ देऊ का बोलू का कस सांग दिली दुआ ही माई बाबाची दिला आठवून दिले दुआ बाहेर पडतात म्हाका भल्ली एक जुमला मुतासीर केलो इतली ते खिदमत केले हाशिम मोहनना पुढे मेले असतील वर्साक येत होते मिले स्टार्टिंग भितर तिका सोडला मग वर्साक 2 मटपा मुश्किल आमचे कितना वर्ष मासा एक मटपा येतात आणि कितना बोलला बापा खाल पडला मग माझ्या तिका होरची हॉस्पिटला होरची असे इतली माणूस इतली ड्युटी जवळ हे करून बापा मामाची इतली खिदमत करून म्हाका परत बेजार करून सांगला म्हणा आपण खिदमत कसं करतो केला मी बोललो तुम्ही खिदमत केली आम्ही कोण खिदमत केला आम्ही का केला सगळी जिंदगी तुम्ही दिली बाबा सबब मामा सबब मरण सांगू येतात परणं सांगू येतात हॉस्पिटलला खायला मग सांगू येतात हॉस्पिटलला परत नाही खाता शाळेत 5-10 वर्ष जातात 2 डायका खायला करून आणतात ते जपता मामा बापा नोकरी की नको हरकत नाही ही सादतबंदी ही सादतबंद चढवे ही नातुडे हिंका बेसल्लेकडे अल्लाह देईल नाही हे सम्माची फिकीर केले अल्लाह ह्यांची फिकीर केलो हे सम्माची हमदर्दी केले अल्लाह ह्यांची हमदर्दी केलो आज जिको ते हालत थंय गेला हा म्हाका भल्ली कम माणसाची मेला म्हाका आयकला म्हाका जिको ते इतली म्हजे बद्दल तासूर जाला जिको आज दुंबराडून आयकतात रे तसाच तो बयान आयकला मग जिको तो चिलो मी बोल खदा बस आमचे सबब नमुना दूर इज्जत इल्म खानदान हर एतबारान सांगले आमकां आमची बात आपल्याला कन्नडको कळटा मलयालम कळटा ग्रॅज्युएट इंग्लिश कळटा खानदान गांवाचं एकदम टॉप खानदान हाँ मानसिक को एकदम हवस दुनिया में तालीम याफ्ता लेकिन इन सब के बावजूद बोलता बोले हे सव्वद गांवचे बहुत एक नमूना करून दाखवले गरीब माणूस गरीबात मिलता एवढं कमाल नाही सावकार माणूस गरीबा देता कमाल नाही लाभ का बोलले आपण जे केले देऊचे देऊन करून बाकी माणसाकडे कोण मुलाखत घेतो आज कोण मुलाखत करतो वा एवढं सावकार कोण करोडपती माणूस करतो वा मग तुम्ही 2 माताची नावे सांगा त्याच्याकडे दाराकडे दार असवची मुश्किल त्याच्यासरी मीठ तिघा आवाज पावसे मिळता आज जाणे पावसे जाणे देतो दिलातो मित्र कस केटके माणसे सांगतात हे जे बापा म्हणजे सरी शिकले आज हो हे घराकडे दार बडवला बेल मला सांगता गे नाही म्हणून सांग बोलून आपण हे का पळवतरी नाही सगळं दूध दिलो पडतरी दूध दिलो याची खिदमत केलो आज ह्याची तुताकडे दूध येता असेल वाफ इशी झाला तर बोलतात मामुली नाही ह्यांची वखाना अबुहुमा सालिहा ह्यांची मायबाप उपरलं काहीतरी निसली खिदमत केला हा त्याची बरकत आज यांची नसला तर येते आहे आज निजामुद्दीन बाई जे केला हा यामत तक यांची नसला तर यांची बरकत राहते इंशाअल्लाह अल्लाह आमका यांचे नक्षे कदम पर चालूची तौफीक देवो मित्राचं मनाकडे सांगलो आज दोन परा मना तुमका सवत एक सरी आठवडे उठले नाही 20 वर्ष गेले की आठवडे उठले जरा बरोबर एक सरी पटे जिंदगीचं भरोसा नाही तुम्ही सवत किताब तयार करतले लाल मित्र पुढे मुकदमा बनवतले मी शाळे करतले रिलीज करतले कोण मरेगा तेरे जुल्फ के सल्व होने तक मौनात को रोजाना आठवडे एक वाक्य घालते रहा 5 सबाची किताब त्यातली मुतासिर करना है जिको तू मौलाना एक वाक्य मुतासिर करता आणि ही वाक्य जितकं माणसे हे जे मित्र माली बॅकग्राऊंड खानदानी बॅकग्राऊंड अखलाकी बॅकग्राऊंड सोबत राहून
हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक कदा आपने सांगता हीच हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सिफत होती. राहूचे बावजूद ते गरिबापर्यंत राहिले, राहूचे बावजूद गरिबापर्यंत राहिले, राहूचे बावजूद आपला गरीब आणि मिस्कीन करून जिंदा धर्माने मिस्कीन करून केले. असल्ली माणसात करून जापूचे आसान अमलन करून दाखवते मुश्किल. आमचे निजामुद्दीन साहब अल्लाह मगफिरत करो, अल्लाह त्यांचे दर्जात बुलंद करो, त्यांची नस्ले में त्याच्यात ज्यादा अल्लाह ताला सिफात पैदा करो. ह्याने प्रॅक्टिकल करून दाखवली माणसं 100 वर्षात 10 माणसं म्हणले आमचे कौमावते असली माणसं. आला दर्जाची अल्लाह विलायत, आला दर्जाची कुतुबियत, आला दर्जाचा त्यांचे अखलाक, त्याची काही बरकतो. आज हशी मोहल्ला भितर त्यांचे नातुडा भितर अल्लाह मुंतकिल केलं होतं. काही जामाई दिलो, सगळे गावामध्ये असले 2-4 जामाई करून राहून दिले. अल्लाह आमच्या हातात म्हणून अब्दुल साहेब ऐकलं आणि त्यांचं तर बापा परिकस आपले बापासाठी कम राहिले ते आपले मामुलासाठी जास्ती राहिले. बापा बाहेर राहते होते हां त्यांको आपले चर्माची तटले श्रीमत आणि तटले लाड प्यार घ्यायला कोणा जायचे कडले अब्दुल बारी मोलाचे केला आपलं मामुलीत आपले आपणा असते असे आधी असे उपर हरांतो जाऊन असे खाऊन કેટલી लाड करून धवले ते. अल्लाह त्याची बरकत कस निक्के करूया. अल्लाह आमचे निक्के करतलो. निक्के मागला निक्के जाना है, निक्के कैला निक्के जातले. साले माहौल पैदा खुद करा. अल्लाह साले माहौल देखलो साले माहौल मागला मोही चढ़वे की जाऊँ का बोला चढ़वाची तरबियत करते होते. आखिर भी अपने मौलाना सांगले ही उम्र भितर को एक चीज मग आठवो येत असे पण खुद आठवना काय सांगले का विषयाकडे माका एक चीज आठवू लागली जे घंटो घंटो अपनी चढ़वा ही उम्र भितर को बीमार पडला मग को वैसे समझे गए नसीहतो करो. कोण करतात बा 2 मिनिट नसीहतो करणार आम्ही सुद्धा कंप्लेंट करतात टीचराकडे मौलानाकडे चढवा समजवा टीचराकडे आमच्याकडे समजवून आमच्याकडे येतात. आपण लाडान प्यारान समजवतो जमानाकच गेलो हे असे जमाना. एक मर्तबा तुम्ही आपली चढवा लाडान प्यारान माता भितर हात धरून टुड्डी भितर हात धरून समजून पला. एकशी मर्तबा टीचर समजू नको ते ऐकूचे नाही, एकशी मर्तबा दुसरे समजू नको ऐकूचे नाही. ही उम्र होते ते बीमार होचे बावजूद घंटो मारना बोले घंटो घेऊन आमचं नसीहतो करते काय इशी दुनिया का राम का इशी बेलियादी का इशी अखलाक का इशी करू का तशी करू का करू. अल्लाह ताला त्यांची बाल बाल मगफिरत करो. बट आम्ही हीच दुआ करू शकता अल्लाह त्यांची चीज़ों आमचे भितर को काही ना काही जराशी तरी मुंतकिल करो. दुनिया का करते बोलवलं अल्लाह खुश जातलो इंशाअल्लाह. बल्ली बल्ली मैं मशकूर वाटे मौलाना बोले मैं ऐकूचा सभा आलो की बघा अफसोस अशी मग जरा प्रोग्राम आमच्या वसूका पडते आहे. लेकिन इंशाअल्लाह मी मौलानाकडे गुजारिश करता तुम्ही हमेशा मौलाना मामूल का सिस्टमॅटिक नकल करते राहूचे ते तयार करूचे बी चेक करूचे ते अल्लाह करी बापाचे कोणते समाने हयात बरोबर तुम्ही शिकत नका. ही नातोडा करतो सांगता एक एक चिरो त्यांची धुवाकडे पोसा नातोडा करतो किती तिथं तुम्ही सांगले खालते होतं वर्षा भितर त्याचे मग मधमाशी ऐकल्यानंतर त्यातला मारून म्हणते की आम्ही शिकून जिंदा राहिलेला नाही ऐकून आलं एक एक वाक्य काही बरोबर पुढे पडते तर काय काही करूची जरूरत नाही. खाली एज इट इज त्यामुळे बरोबर तुम्ही सांगा त्याच्यामुळे इंशाअल्लाह पहिलं माणसा भितर यकीन अल्लाह ताला दिल मुतासिर करतो. अल्लाह ताला त्यांची मगफिरत करो, त्यांचे दर्जात बुलंद करो, त्यांचे सय्याद गुजर करो. त्यांची क्यों निक्की चीज़ों करून गेला अल्लाह ताला आमका को आपणोची तौफीक अता करो. त्यांचे पण आमका जाऊची तौफीक अता करो. आणि त्यांची कोणते बिलकुल आपली चढमाची तरबियत करून गेला अल्लाह तंका त्यांचे ज़्यादा ही नहीं मित्र अल्लाह आगे धरो. बस मैं अपने ख़त्म करूँ अपने ख़त्म करता हूँ. आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह. जमाक में जब एक नातू बरदरम मौलाना अब्दुल नूर साहबाकडे गुजारिश करता की ते मुख्तसर तशरीफ पेश करचे. दरुद शरीफ मोहतरम दीनी मानी खोडानो मामानी बन्यानो तुम्ही भली वखत तुमून मरहूमचे सिफात ऐकते वाटे भली सच्चीलो सामने आली जशी की आता सांगून गेले काल तुमून आज सर आम्ही आमचे घर एको त्यांचे मुख्तलिफ सिफातचो तस्किरा ऐकते वाटे आणि सच्चा रबनी का हुस्ना खुद मौजूद मानुस को अगर तेंका अपनी दोली पलतो नहीं से चीज़ों तकरीबन जब उनकी चीज़ों में बयान करी जब तरी बड़ो हिस्सा तो मैं बोलूँ सकता 80% तकरीबन ती चीज़ों जब हमें खुद दोली पलले मगर बराबर ही सर वो चीज़ों इतना मंशे सांगते होते हैं तो नक्शे में सामने बिल्कुल आज पलल्ला मुझे दखते होते अल्ली सर
वाक़या देते होते मई जहनात को बास वाक़या रिशीव होते होते आणि अगर मी बलूचो मतलब का उचलान अगर पलते नाही तर इशी दाखडते का बोलना सांगतो माणूस का एक्स्ट्रा फिडिंग करून सांगतो मी आजोबापा म्हणून सांगते नाही मिलगती बेसून अल्लाहची हुजूर दरबार में तरी गवाही देते वाटे कि जे काही अपनी का साउंड होते असे ये मुबालगा पर मबनी है खुद दोनों पल्ली चीज़ हुई है तकलीफ आगे में कहीं वशे तफसीलात भीतर में चंद मुतफर्रिक 2-3 चीज़ों साउंड हुई अपने ख़त्म करता उनकी सांगली अपना भीतर एक अपनी भी बल्ले बार बार दुनियातून बेरबती होऊन ते शख्सा भीतर आखरी दर्जाची दुनियामधून बेरबती होती पलों का अगर हम दाखवू सकते कि दुनिया भीतर राउंड को दुनिया तो मुतासिर करना है का बना दुनिया में वो दुनिया का गिरफ्तार नहीं हो बाजार से गुजरा हो खरीदार नहीं आमतौर पर घरे पास में मार चढ़ी लड़ाई करता चॉकलेटा बारा खामी बारा वो मागते वाटे तो मागते वाटे तो हमेशा एक जुमला बोलते आणि एक जुमला तो लफड़ा आमचे बंद करताना काफी लगतो बेटा सवाल पहले हल्का असता जरा ठीक है तुझा थोडं सोड तुका 2 मिनिटाची सवाल तुझं अपने खतम तिशी बोलता तर इशी दाखवत होती की जे कोणती चीज आम्ही एकदम मोठी होत होती काय हैसियत करणे इशीच मला एका माणसाची खिदमत करून सोडलो जज्बा संबंध मतलब एक राहता मी खिदमत करते वाटे वो बोलते वाटे हे इशी पाठी लावून खिदमत करूची की माणसं ओळखूच पडते तर खिदमत कोण करते वाटे यांची बहिणीचे घर होते अक्सर त्याची घरचं इंतजाम करते होते आपली वडली बहिणीचे त्यांच्या घरी बरता परणी झाले ते गौर करा परणी झाले आणि पाठी बॅकग्राऊंड भित्तावरून पुरा काम केले दुपारा धावत होती तिंपरा घरी आयला आणि सांगता का पुसला सव्वच काम केले मग सम्मे झाले थोडे तिंपरा घरी पुसलं का आणि जेवण नाही सम्मा जेवण घालून आपली बहिणीचे घरे को राहून वापस सांगता का पुसला आपण तिला जेवण नाही भल्ली ते निशी जाते होते हे को पल्ला ते समूह जेवण गेले हे जे कोणते गरीब माणसे तिथं वरते होते जे कोण जेवण त्यांना वेगळी वेगळी जेवण असतो आमच्या इथं माणूस का म्हणतो पहिला जेव्हा तेव्हा काम करा आणि ह्यांचं उसूल बिलकुल अलग होतो पहिला सम्म मेहमाना खाऊन गेला तेव्हा आपण आखिर भीतर मिल्ला खालो अरे खानानंतर हसरत नाही ते खाणे राहून का दिले खाले ते बालमर्दा बोलता मला तवाजून किसारी यांची बायबर तिशी फितरत भीतर होते पण ते काही दाखडून जरूरत नव्हती आपली तर तवाजू शिकवून ते अल्लाह ताला अजीब चीज त्यांच्या बातीने त्यांचे जाहीर ऊपर को आखिर भीतर इशी नुमाया झालो की पल्लांकर एक झुकावची शक्ती होती केत्तो घरे काही दाबते राहिले एक गोल्लो अरसा त्यांचे नाव तो मौका मिलो आज 10 मरतबा पडले लड़ाई रहो चढ़नी झगड़े करो तो वक़ार तीस खामोशी तेज मोहब्बतें समझौचे अजीब व गरीब ते भला मुरब्बी होते बयानी करून बार बार समजून माणसं सांगते होते त्याच्या पलतासारखं ओळखू पडते होते की मुरब्बी कोणा म्हणता का खामोश जावा बिलकुल खामोशी ओळखूच पडते होते का बोलू एक आणि दोन इशी दाखडतात की सांगते गेले आणि त्यांचे सिफात एटलो सामने येतात की आम्ही बास म्हणता आजमवतात की केटलो सिफात खिंच नाही का म्हणून बहरहाल जिशी के सावून गेले जवानी भीतर अल्लाह ताला त्यांची एकदा तब्दीली पैदा केली झाले का मौलाना अय्यूब साहेबांच्या बापाचे जे वाक्य सांगले जेंटलमॅन माणसे होते एक मर्तबा चांगले मोहब्बते बेटा भल्ली पलो निको वाटे सुगड़ दाखडता थोड़ा पर दाढ़ी आने का सुगड़ दाखडता दूसरी मर्तबा मिलले मी सांगले शॉर्ट करून सांग कर दूंगा दाढ़ी धरवन वो पलियों सुन तीसरी मर्तबा बनते होते आपण सामने छोड़ते छोड़ लो राहता ना मानसी एक मर्तबा सामने क्या करता वो दोबारा सामने ना आगे करतो मी दोबारा सांगलो तीसरी मर्तबा सामने कैसे पडतो एक मर्तबा आखिर धरले कर गए अले जाऊंगी तुम्हाला धरवता धरवता म्हणता आज वादा करू असं तिनका को जवानीचे नहीं होतो वादा से करने में पलियों नहीं जरा शी हे केले बहरहाल वादा केले नाही तर खूप सांगता तेजे मार्गे तर नेक्स्ट आपण जे कोणते शेव करू गेलो
आपलं त्यांची आपली जबान दिमागात टाकून अरे तो म्हाका वादा करू सांगलो आणि तो म्हाका एकटो सांगतो मी करू कळलं सोडलेस दाढी धरू सुरू केली. तेच अल्लाचे बंदे होते. वास्तव मला तुम्ही एक एक जापनी नसला ऊपर पर्यंत असरात होता. नसलो आज ते आपले खबरी वडगला त्यांची जिंदगी भितर कटलो सवाब त्यांना मिळून राहिला. त्यामुळे 3 दिवसाची जमाची तशवीक आहे. 3 दिवस तो अल्लाहचो बंदो गेलो. तो दीस होतो 3रो दीस त्यांची जमाचो आणि काल इंतकालचो दीस होतो. जिंदगी भर भी लेकर वापस की दुनिया ही बहुत पलन फगो सोड. बहरहाल मी अपनी तू दोनच्याने त्यांचे फर्जन तुमचे खाले मुअज्जम चीज़ों सांगतले. मी बस एटला ऊपर करून अपनी यक्कस में ख़त्म करता रोकता. एक तुम्ही नाव ऐकू राहिले हजरत लुकमान हकीमचे. त्यांका कुरान मजीद भितर अल्लाह फरमावता वलक़द आतैना लुकमान अल हिकमा. मी लुकमाना हिकमत दिलो. अल्लाह बनते वाटे की मी लुकमाना हिकमत दिलो तो केट्टी तुमच्याकडे हिकमत राहील. त्यांच्याकडे मागून करतो पुसलो हजरत ही हिकमत तुमका कशी मिळली गाव. अजीब व गरीब जवाब दिले. याला आठवत दरवा हर इंसानात तर बघा ते खुबियो राहतात ते खराबियो राहतात. कोणतो निको इंसान राहो 1000 ते खुबियो राहो काय खराबी राहते. आणि एक माणूस केटलो खराब जाओ वक्ताचो फिरावून जाओ सोडला ते एक तर तुमका खुबियो मिळते. उसले हजरत हकीम जी झाले का अजीब व गरीब जवाब दिले त्याला. लुकमान हकीम बोलले मी जिंदगी तरी उसूल आपण मी कोणती इंसाना येता पलता ते तर म्हाका खुबियो जे काही दखता मी कोशिश करता की खुबियो मोई भितरली. ते इंसाना भितर म्हाका काही बुराईयो दखता मी कोशिश करता ती बुराई पासून मी वरूची कोशिश करो. तो अमल होतो जे कोणतो म्हाका हे मकाम ऊपर पावर केलो. ताज़े इजलास खूबिया से तबादिला सो इजलास. अगर हम यहाँ बेसन आमची जिंदगी एक खूबी को भेटले मी वळखता आमची बेसने कबूल ऐकूचे कबूल उडूचे कबूल तय करियो आईची नशीब भितर एक कोणती नवी इसके खूबी जे कोणती त्यांची आमका पसंद येतली आम्ही इंशाअल्लाह ती खूबी इख्तियार करतले. अल्लाह ताला बाल बाल त्यांची मगफिरत करो आणि जुमला त्यांची सिफात हसना से अल्लाह ताला हमका मुत्तसिल जाऊची तौफीक अता करो. व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह. जज़ाकुमुल्लाह खैरा. चाचा मैं त्यांचे वडले फरजान जनाब मोहसिन साहबाकडे गुजारिश करता की ते मुख्तसरन काय आपल्या ख्यालाचे इजहार करतो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकात. मुझे मोहतरम बावडे दोस्त आभार. हम ऐकले मुझे काय खास काही नाही जो भी तरबियती नायसरी त्यांची खुसूसियात ऐकले तुम्ही माशाअल्लाह. त्यांच्या भितर तरबियत सुबली हे होतं जो कोणत्या माहिती तरबियत केले ते भली सुगट तरीका में करते होते मोहब्बतें लाडान प्यारा अलखले आणि ते देण्याचं बोलली जज्बा होता की ते चेंज झालं बल्ले तुम्ही ऐकले ते त्यांचे पलल नाही मला मी पलते तर माशाअल्लाह दाढी वेळा धरून नाही होते याचं मी उपज सांभाळलो तर मी त्यांना फुल कुर्ता जुब्बा दाढी पडलं आणि बाकी काय आम्ही काय गलती आमच्यान झालं आमकां केतो हे कळलं नाही काय मारले काय केले काय नाही मोहब्बतेन हे करतात समजावून ते लिंको हे होतं त्यांच्या आणि माशाअल्लाह तेन्ना तूं आमकां ते इवन डेट रोजमर्रा तुजो ते सांगतो ते दुआएं वगैरह हे आजकाल तुम्ही जामियात हे शबाना मक्तब आहे तिंगा दुआएं वगैरह शिकता लेकिन अल्हम्दुलिल्लाह आमकां बचपनाक तुमकां बापा ती तरबियत काडली तिजो इवन एक मामूली सांगता तुमकां जो आमकां नवीन हे आता करता शुक्रिया पते करता आधी आज असले तो माहोल तर कम झाला जजाकल्लाहु खैरन भलो आज तो माहोल झाला आजकाल की आजकाल मीडिया बनी आहे लेकिन आमकां बचपनाक बापा शुक्रिया बोलून देते नव्हते त्या आशिमाकडो नाही मागला आहे म्हाका हे सांगू चेडू आनी शुक्रियाने नाव घेऊन दाखवते नव्हते तुका चेडू बोलली आमकां
अगर आबुली चेडवान मामा मामा गे बाबा कितलो चेडवान नांव कोण घेता न्हू तटलो इज्जत ताका लागून आनी तो आमकां शिकयलें बचपन जजाक म्हणलो खैरन बोलू का आनी तो आमकां शुक्रिया बोलू दिलें शुक्रिया मला गलत काय नाही लेकिन तेंचो तरबेतो नॅच तो होते ते तो म्हणून जालें मी आतां समज सांगता गो दिसत न्ही काय की जजाक म्हणलो एक तर आम जाला आमची नेता अलहमदुल्ला मीडिया जावन हे उन्होंने छपाना मतलब जामिया वगैरह शिकला लेकिन आमकां ते टायमार बापा शिकून गेली न्ही जालें बीजी दुसरी नांवां जो खंयची नांव जशी माम लागता बी उठला की आमकां आराम कोण देते काय नव्हते आराम म्हणजे नायकस एक जियाको होता जियाको आमच्या सरीका जियापल्ली हें केला मोहम्मदपूर गेला आमच्या सरीका राहतो पहिला पुराण पडून आमचे फर्स्ट पुराण पडला मागीर कांय पिव वगैरे देते होते तांगे आमची स्कुलाचे आमी स्कुला होतेच बरं बाकी दुसरी चीज जो जाल्ले तुमी आयकल्ले कशें समज अब्दुल्ला सांगले खूब सांगलो जो भी है तेंचे भितर गरीबा भितर हें होती गरीबा सरी बेशुमार खाते होते अलग म्हणजे काय एकच नाही तेंचे भितर काय नव्हते का आणि दरगुजर को भली करते होते माफी भली होती का आपलं नुकसान दो एक कसं सांगते मैं ख़त्म करता तो रोशन जो कोणते हे हैदराबाद रोशन ते हे ते टायमार येता शाळेत मग जर्मन सामान मकरकी बी ते घालून डेली हे मिकूचे आणि टिंबराणी ते एक गरीब माणूस यायलो बापाकडे आणि सांगलो असले आपण आणि बापाको चाले का चढो हेजे निक्के जावो काही बिझनेस करो मागते नाका आयलो तो मागू बापाकडे बापा तेका दूड वगैरे दिले आणि तो रिक्वेस्ट केलो तो दरखास्त केला पैसे तुम्ही काय दूड द्या रोशन साहेबाकडे तुमचो रोशन घेऊन तयार नव्हतो आहे का कारण रोशन का वलखायचाच नाही तो तेंका तुम्ही काय वलखता नाही का आणि आमच्या बाबा तो भावाकोच होता शाळेत तो तांगे त्याला रोशनकडे गेले आणि सांगले आपण ही जिम्मेदारी घेता दूड काय द्यायचो नाही हे जर आपण घेता का तू माल दे आणि तुका तो टिंबरा येऊन हिसाब देतलो तो एक दीस 2 दीस हफ्ता मग बराबर खेळलाच नाही रोकडीमध्ये तसं बराबर हिसाब दिलो तांगे तेका दूड को मिलते राहिले हे करता एक रोकडी हिसाब तो पुढे तो गायब तेका आलं की पाठी मिळलो को तो बाबा पाठीकडे तो शेख जो कोणते काही माझं बापा मुलाकात को आली ते काही हारप बदललं नाही तो आपला पडले नुकसान दिलो तो माल घेऊन तो गायब झालो तो बी साईड होतो नाही ते काही केलं नाही दरगुजरचो मामिला बली होती तरी माफी आपले जर दुसरा नहीं बोल बाकी बस दुआ करा त्यांचं तिंगा त्यांना मगफिरत करो त्यांनी दर्जात बुलंद करो आगे जो भी मराइल थे त्यांचं आसान करो वाखिर दावान अल्हम्दुलिल्लाह बदली बस जुमले म्हाका मदली आठव पडता खास करून एक जुमला त्यांचो राती बाश्टम खिदमत करते बोलते होते कि इबादत से जन्नत मिलती है खिदमत से खुदा मिलता है आणि नंबर दुसरे भी जी काय म्हाका चूंकि टॉयलेटा गेला वक्त जातो होतो त्या सबब बाश्टम बेस्तामेशी सांगते होते दांतों का काम हाथों पर मत डालो यानी दाताचे काम सांगचे आणि आताचे काम हजम करचे त्या सबब खातानी आणि हे करतानी ते करतानी बराबर साऊंड खाऊं घास दांतों का काम हाथों पर मत डालो बीजे जे कोणते ऐकले तुम्ही तारत वगैरह बराबर हे जे पाकी सफाई सरी करू घास आणि चूंकि मैं फॅमिली आम्ही बापा शिफ्ट जाना फुडें गांवांत आयल्लो तरीन म्हाका एक मामा पर्यंत तेन म्हजो ख्याल ठरवते होते तुवें वतीन राहो अशा बीजी दुसरे जे कोणते स्कुला वतीन फिटवचे राहो वक्ताचो ख्याल राहो आणि खास करून नवजेची पाबंदी दुबई भितर आसतना मोये भितर तितलो नव्हती जे कोणती गांवांत आयला म्हाका आजो आबा केले बडी तरवते होते बडी दुसरे एक टायमार सगळे दिसा भितर हात लावते नव्हते लेकिन फाला वक्तार बडयेंका उठवते होते आणि बडयेचो मार्को इसलो राहतो होतो की सिर्फ उठता सर जातो होतो तो 30 जलान त्याच्यावर मिजगती होता सर 30 जलान आम्ही आठवू सरते होते आणि एटलो हलका मार माणसाची न्हिदको हुशार जाती होती आणि तेजे भितर बीजी काय आमकां हें कर ठरते नव्हते पहिला पंखा ऑफ करूचे पंखा ऑफ जाला मग बीजी अगर उठल नाही उठ बोलूचे तेजे मग बी कोणते असे लास्ट भितर बडयेन जराशी हें करूचे आणि ते मग सीधा आमकां न्हांवचे फेडोवचे आपूण भल्ली फुडें उठून बेसते होते हें
आज जिकून ते अशें आमी चेडवां राती फोडू बेसला ते बेसला ते भरून वडगू सोडता वडगते रावो आनी तेजे म्हाका चेडू केत्ता उठलान को हरकत नाही नावच फोडू सोडता ता सबब हिकू एक चीज आमी हिंगाडून अक्स करूं शकता आमी राधा करें आज तुकून आमचे चेडवां राती केटलो फोडू बेसो का फोडू बेसो लेकिन फाल्यां नावत इंशाल्लाह सगळो दीस आमी बडी हात लावून हातून राहो लेकिन फाल्यां वक्त तर बडी आमचे कडेन जरूर रावंकात आमी तंबी करून चेडवां उठोवन करून नावचे बराबर फेटोवची तांकां एहतिमाम करूंकास ही चंद चीज़ों ये जमक में वालिद मोहतरम तेंचे फर्जंद मौलाना सैयद हाशिम निज़ाम नदवी कड़े गुजारिश करता कि तेने मौका पर अपने खैर अच्छे इजहार कुछ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन मुहम्मद इब्न अब्दिल्लाहिल अमीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदन कुल्लमा ज़करहु ज़ाकिरून वल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन कुल्लमा गफ़ल अन ज़िक्रिहिल गाफ़िलून। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। मुझे बुज़ुर्ग यानी काबिल एहतराम अहबाब नौजवान आणि चणवे सामान पहला मैं सम्मा से शुक्रिया अदा करता अपने तरफीन आमचे अहले खाना तरफीन कि तुम्ही अहले मोहल्ला आज हो ज़िक्र खैर सो उन्वान पर ही ताबियती मुख्तफरन नशीब धरवले आणि एक मुख्तसर नोटीस भितर अल्हम्दुलिल्लाह निक्की तादाद भितर हाजिर झाले वरना चूँकि आज हे मोहल्ला टुकुनकस 20 माणसाची आमची मोहल्लाची जमात को मनकी गेली ते आणि जे कोण मुस्तकिल जुळून राहते होते ती 20 माणसांकडे नातल्ला परिणकस जाऊचे बावजूद अल्हम्दुलिल्लाह तुम्ही जे कोण ते जमा झाला हा हे एक व्हडली जबरदस्ती मैं शुक्रिया अदा करता अल्लाह जज़ा खैर दो तुमका तुम्ही शरीक झाले आणि चूँकि मैं शुक्र हेजे सबब को अदा करता कि तेनका गैर मामूली ताल्लुक मिजगती से होते आणि त्यांचे सिफासो जिक्र खैर मिजगती होते ज़रूरी होते तेन आपली ज़िंदगी देखील ते वक्फ केले होते मिजगती सबब कस अल्हम्दुलिल्लाह तेंचे नातोड़े आणि हजरत मौलाना इलियास साहब को जो चीज़ों बयान केले आणि ख़ास करून आमचे मौलाना अब्दुल अहद साहब मुरतब जे कोणी बयान करते होते वल्ला सांगता मुझे जी जहना की तरह होते तेनकस पूरा मुकम्मल करो आणि मैं सिर्फ आखिर में शुक्रिया अदा करो भी तकराची के दौरत ना खावन भले सुगड़ अंदाज ऊपर ता सबब मैं इतना जे कहीं 2-4 अपनी सांगतलो ती बिल्कुल अलग अलग मुतफर्रिक चीज़ों रातली शिका तो बुसलान वालिद माजिद रहमतुल्लाह अलैहि ची आमचेकडे ज़िंदगी कम अज कम 50 वर्षाची मुझे सामने खुली किताब अशी ही ज़िंदगी तले कौन तो वरक मैं तुमके सामने धराऊँ कौन ती सिफत में तुमके सामने धराऊँ कौन ती अखलाक की मिसाल तुमके सामने धराऊँ मुझे ख्यालान वशन है जे कोणते आम्ही बापाक पल्ले आणि जे कोणते आम्ही सगळे खानदान आमचे पल्ले क्या के बाद इसी महसूस जाते होते हैं कि हो बशर जो बोलते हैं एक इसलिए मुतमविल आणि रिचेस्ट फैमिली में किसी पैदा वालों को जे कोण न जामिया शिकलो न दीनी मद्रसा शिकलो न कोणते मौलवियाकडे वसून करून तो मुस्तकिल तालीम हासिल केलो आणि त्याची जिंदगी भितर गैर मामूली तब्दीली कशी आयले गाव
महज अल्लाह की तौफीक। मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन, अल्लाह जे कोणा सबब इरादा करता चाहता तेका देव म्हणून तरी देखून तेशी तेका नवाजता तो, आणि जेता नवाजता अल्लाह ताला तेजे सिफात ऊपर अता करता। तेजे काय दिल इसलिए रहता कि ते दिल ऊपर अल्लाह ताला के नवाजता। जे कोणती ते खास करून हदीसे पाकचो वाक़या म्हणून इलियास साहब बयान केले, हो वाक़या म्हजी बापाची सगळी जिंदगी दरस घडली की आफो दरगुजरसो त्यांच्याकडे जे कोणतो मिजान होतो, तराजू होतो, सम्मा माफ, दिलीन मनीन माफ, जे कोणती सिफात होती आणि तब्दीली सुरू झाली। तो वाक़या हिंगा बार बार आई लोको दोघांनी दोहरवलो को की तेका थोरोंती दोहरत नाही, लेकिन जे कोणतो टर्निंग पॉइंट जिंदगीचो होतो आणि तो माणूस जे कोण आपली वक्ताची एक दौलतची रेलपेल पळलो, ते वक्ताचे ब्रँडेड कापडे तो घालतलो, तालीम मोगलोर भितर जाल्ली, कॉन्वेंट आणि क्रिश्चन स्कुला भितर जाल्ली, कन्नडा मिडियम शिकल्लो, हाय एज्युकेटेड माणूस, आणि क्रिकेटचो खेळाचो दिलदादा खूब सांगतात, बापा खूब सांगतात, बार बार सांगले आमकां कोणती नवी फिल्म आयली ते आमकां वचून पळोवची जरुरी होते म्हणून आमचं टोकटोक हे होतो म्हणून ते माणसे होते पलते होते। आणि जेव्हा आपण कॅलिकट गेलो, सावकाराचो बिझनेस पळोवचे होते, आपले भितर पळय होतो का मला बिझनेसचे तिको दुनिया पल्ल्यो म्हणटाली मग, लेकिन ते वक्ता उपर जे कोण तो आपले हातात बशर मिल्लो तरबियत सबब आणि त्यांचे जरियान मौलाना अय्यूब साहब दामद बरकात बापा आपला मिळले आणि तो वाक़या जेव्हा तुम्ही सांगे आयलो आणि तेजे मग आपण आजमवलो का बसलान जे कोण तो वादा आपण केला ते वादा हेंचेसनी केलो, अल्लाह तरी वादा केलो आणि बापा दाडिये बारात बार बार सांगूचे। सुलतान मिर्जाची काही मर्तबा सांगला दाडियेचे 2 फायदे बोलूचे, दाडियेचे 2 फायदे। एक फायदा सांगूचे का आपण बसला दाढी मुनकरापासून रोखवतली म्हणून आपली जिंदगीचे वाक़या सांगले। आपण जेव्हा दाढी धरवलो आणि आमची मामा सांगता का बसला म्हजो व्हडलो भाव झाला मग दाढी धरवले म्हणून कोया नजर मानला पर्यंत की आपला अल्लाह पूत देऊन आम्ही दाढी धरवतलो ती सांगले आपण दाढी सारखे पळलो, बिलकुल सही। जरी जेव्हा तुम्ही दाढी धरवतले तुम्ही जे कोणते अशी मुनकरातून रुपतले म्हणून आपण जेव्हा दाढी धरवलो आणि कॅलिकट थिएटरा भितर जेव्हा नक्की फिल्म लागली होती आपला वसूचे मन झाले, आपण थिएटराचे बगला पावलो होतो, आपण आजमवलो ही दाढी घेऊन आपण थिएटरा बघतलो, इस्लाम बदनाम बतलो, दाढी बदनाम बतलो, आपण तौबा करून वापस आलो। दुसरा फायदा सांगूची दाढी असो मेलामत जाहिरी अलामत इस्लामची एक बाकी राहण्या शिवाय दाढीचे फरिश्ते तुमका सवाल करण्यापुढे पलतलेची बोलूचे सुद्धा बोलले काय सांगला फरिश्ते सवाल जवाब पुढे पलतले तुमका अगर तुमची तोंड दाढी का सांगचे ना नबियाची तुमका मुसलमान किती वेळ खातले ते इशी समजू देते तर असं बघ त्यांनी बोलते का म्हटलं जिंदा राहूची सुन्नत मेला मग दाढी कस आणि दाढीची तरफे भल्ली नव्हती आणि त्यांची तरबियत स्वांदाम राहो हे राहून हे राहून मी पूरा चीजों पले ह्यांची जिथं दाबतो करतलो होतो अखलाक नबवी एतिबारान 2 हेजे ऊपर मुनहसिर करूची तरबियतच्या अंदाज मुताबिक त्यांनी बोलूचे का म्हटलं अल्लाहचे नबीची तारीफ हालांकि आलिमे दीन नोय उलमा से घाला गावा भितर 3 उलमाची आशिकाना मोहम्मद इश्तिहाद मौलाना गजाली साहब रहमतुल्लाह अलैह मरकजातून गावात आयलान हर दिसाचे 2 घंटे वापस आहे पलतली म्हणजे पल्ला मुस्तकिल घर आहे मौलाना गजाली साहब एक घंटे करते दाबते बेसी देशी
मौलाना इकबाल साहब मुल्ला रहमतुल्लाह अलैह, हजरत मौलाना सादिक साहब दामद बरकातहू, हे तीन जे कोणते गावांचे अव्वलीन उलमा होते यांची मुस्तकिल सोहबत हो आणि आमकां सरीगीन होतो त्यांचे मजलिसेचे बैसवते होते आमकां आणि हेंचे सर मुस्तकिल जापणी राहत होती. ही जापणी भरली गाणं कल नाही जेता तहफिजुल कुरानचो आगाज जालो गांवां भितर. तहफिजुल कुरान सुरू केल्ले आमचे कोला वडापा भाव आमच्या बापाचे रिश्ता ते मौलाना इकबाल साहब, हलवाई अब्दुरहीम भाव, सादिक मौलाना हांकां सुरू केल्ले. जेन्ना सुरू जालें हेंचे कडेन तालिब इल्म नव्हतो. अल्हम्दुलिल्लाह म्हाका तालिब इल्म केलें. आमचे घरान येता डेस्क साहेब पळय तो घरान तो डेस्क घेवन करून म्हाका सरी गेल्ले आनी म्हाका बैसोन करून दारूल तहफिजुल कुरानचो आगाज जालो ते फारूक मिजानी माल्ल्यो आनी ते मुस्तकिल शरीक होते तेजे भितर, तेजी मोहीम भितर शरीक होते तहफिजुल कुरानची. भायर काय तेंचे कोणते बद्दल तुका म्हटलां चूंकि उलमा से रब्ता राहतो तो अल्लाहचे नबीची तारीफ अल्लाह ताला कुरान पाक भितर का केला ते तेंची अखलाकची केला. व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, अल्लाह तर्फीन सर्टिफिकेट नबी मिल्ली अखलाकची, कॅरेक्टरची. तासोबत बोलचे मला अखलाकची जेटली चिजो अशी आमी आमकां अखलाक भितर बलन करूंक आसा आनी अखलाक कोणाचे अल्लाहचे नबीचे अखलाक. तेन बोलते के नबी की चलती फिरती जिंदगी जे कोणती अशी आमचे भितर येवंक आस. चाल चलन घरे सामू पलते वाटे मरता सरको एक गिलास पानी पिवचे गालान को टोपी माचाव पर असलान बापा पी मुखबत जम नहीं ती टोपी हाडूक आसकर माता इंतकाल सर ती टोपी जेता मातार पडूचे ना एक घोट पाणी पिवचे ना, एक घोट पाणी पिवचे ना, एक लुकमा भितर वचूचे ना. वर्षी अल्हम्दुलिल्लाह इस्लामी एकेबार 90 वर्षी एक को दान बापाचे गेले. बलते होते आपण जेत्ता उठून तबलीगे लागलो मिसवाक सुरू केलो. ही मिसवाक आणि दान घेऊन तेतो मिसवाक बापा सुटलो. ब्रश नाही. आखिर भितर जेत्ता 1-2 वर्सांची तकलीफ झाली ऑपरेशनाची जरूर एक हेजेलो झाली तरी देतो 3-3, 4-4 दिसा एकदा तो ब्रश तांकां जबरदस्ती जो कोण त्याचे वस्ता सगळे इस्तेमाल करते होते की ब्रश नाही येतो को बोलतो घर एक हफ्ता पासून ब्रश हात को लावला म्हणतो. त्याने इस्तिंजा वसूक सांगूचे इस्तिंजा वतनी किशी उगोर करूक किशी बैसूक आसता बरहाना गावनाचे बगला गेला मग इस्तिंजा आखिर हालत सांगू पडला. काही टायमार हालात येते होते ते हालात भितर को आम्ही चढवे राहते होते सामने टॉयलेटा कशी व्यस्त होते. बगला गेला मग आपलं सत्र ओपन करतो बगला गेला मग आणि सांगते होते अल्लाहचे नबी साफरला पसंत करते ना तेवढं मजबुरीची हालत भितर आणि सांगते होते हाला कबरसो जे पण तो अजाब होतो 2 चिडी नेवचे हदीस एक नापाकी एक गिबत आणि हे हदीसो मुस्तकिल तालीब भितर हाडते होते ते एक गिबत. कोण्यो को घरची माणसे सांगू म्हाका बहिणी चेडे बैसून वाटे बापाची हे नोटे नेवले बैसून वाटे जिंदगी भितर कोणाची गिबत ऐकला का सिंगल आणि सांगूचे अले चणवे कोणाचे चणवा उलटे बलनाचे तुमचे पोटावर चणवे वाटे तुम्ही काय त्यांना बोलतले तुमची चणवा भितर ऐकली तुम्ही आपली चणवा महफूज धरून चाहता दुसऱ्याची चणवा हे करा. चणवाची तरबीयत कशी करत होते भल्ली सगळे चालू आहे तरबीयत भल्ली वापरायला येतं. आमचे आगडे अब्दुल कादर बा शायद नाही आयल नाही. आमचे बापा जशी ताल्लाचे व्यापारी तशी आंबाचे व्यापारी गो अल्लाह फदलान जे कोणते बागात आमच्याकडे होते करोडो एकरो आमच्याकडे बागात होते अल्हम्दुलिल्लाह. आमचे बागात असून आम्ही ते आंबे नुकडते होते मुठ्ठी भरती होती आमची अल्हम्दुलिल्लाह. तो डोस पडले सर म्हणजे कोणते जेत्ता आंबे कुसो टाइम राहतो होतो बापासो धोका देतो ना शर्यात भितर फिका मसलो असे बुदुवे सलाम कैरी झाला मग झाड इकूका त्यानं पण
आ बेडली येवचे नाही निजाम भाऊ आपला तर देसा दे नाही तुका आणि आपला कट नाही जेत्ता सर आंबो जावचे नाही पिकूचे नाही आपण झाडां पलवचे नाही झाडां बोली करता नाही आणि बोली बी सांगचे का अला अब्दुल कादर आणि लेपरेटिक आमची व्हडली झाडं होती ना ती अब्दुल कादर आखिरली 3 मुट्ट्यो आपण घेतलो सुरूची 3 मुट्ट्यो आपण घेतलो आपला खानदानी म्हाका देऊ का बाकी झाड तू घे आमचे पोरसा भितर हे सामू वाटे भावडे वगैरे असायचे कोणते नाही बनवको 100-150 आमच्या गाड्यान होती नाही ती आता काय होती पोरसा भितर फणसा झाडे रेल्पेर फणसा झाडे वगैरे आणि जे कोणतं रकमान अमूल्य वर इतके होते हे पूरा शरीर नुकते ना बरं मोना इर्शाद अली साहब आमचे जाम्या पडवते होते मोना इर्शाद अली साहब पडवते जाम्या ते भोपाली यांचे नुसतात पलखले म्हाका केत्तो तेन आंबो सुरू जाता तर इर्शाद अली मोना हेजोळे पोते भरून नव्हते आणि सांगूचे का मुतलान इर्शाद अली मोना सांगूचे म्हणून अब्बू जज़ाकल्लाह खैर बोली उनको शुक्रिया अदा कीजिए मैं आपके भटकल के बाहर का आम नहीं खाता इसलिए कि कैरी से पहले वो बाहर मार्केट में लाते हैं निज़ाम भाई साहब जानते हैं इसलिए वो मुझको भेज देते हैं हम बापा आमचे सादली म्हणून आमचे नाही आंबे आमचे मस्त पहिले म्हणते बरं खरं तरी तरबेशी करतो आंबाची वगैरे आंबा वापर आपण येता येईल शायद मग 10-15 आंबे घेण्यात बी तुमचे मी अलग मी दख्खन खतम करू द्यायच्या एक म्हणतो का झाले का बुसना आमचे हिंगा लेपरी वडड झाडे ना थिंगा शम नर्सरीची माणसे आहे चढवे आयले आणि झाडा उपर अमूल्य टिकली ते झाडा उपर तिको आपूच अमूल्य सीधा चढवे शम नर्सरी झाडा उपर एक थड एकले हे ना आयले चढवे वलखले तर सुदान आयला है तर आपली खैरियत नाही म्हणून दक्कन खाऊन दोन शुरू केले आयले हल्लू सर खाल डाऊन खाल पडतलो फिगर करना खा आपण तुम्ही मागूचे नाही भले खाल घेऊन आयले वो सगळं वाक्य नक्षण आयले तर म्हणून अब्दुल्लाचा फाटले होते खाल घेऊन आयला म्हणजे कोणते ते घरा भितर गेले चणवे आपल्यासाठी बलते वाटेत अरे सुदान बडी हळू गेला अरे बलते वाटेत सुभान बडी हळू गेला बलते वाटेत आणि निक्की चणवे ढाकली चणवे कोणी शंकाजी गेले आंबे कातरून करून प्लेटा खाऊन म्हणून सम्मे ठेवले पोट भरून खाया बरं आणि हर एकलाचे हातात आमचे जिथं अमूल्य राहते हे बरं आमचे सगळे घरे भरून राहते अमूल्यशी सगळे आपण सगळे म्हणजे आणि सांगले का म्हटलं हर एकलो एक पोते घ्या ना घरे भरून देसा आपण दिल्लो पण सांगा ते मग नसीहात केले ना हले हराम जायज नाही तुम्ही परियागर खाते हराम खाते आमका शरीयत इजाजत दिल नाही ही हलाल चीज की तो अशी कर ना की हां कोणाची तिजो ऐकून खाऊ का हां ती चणवे वसून नक्षनवाई सांगून करून सगळं वाक्य भरून घेतले मोहन अब्दुल साहेबाकडे आणि शाळेत आलो तो आमची तरबीत निजाम अशी केले पण आणि त्यांचं अजीबानं ते बोलतोय तेव्हा म्हटलं अल्लाहचे नबी साफलम अल्लाह ताला सर्टिफिकेट अखलाकची दिलं ते बोलूचे आपलो अखलाक इसलिए धरवा कि तुमचे अखलाक ऊपर कितना कोई अंगठी लावण्याची कि हे जे अखलाक खराब असे अखलाक ऊपर के अंगठी येईल तुमचे कॅरेक्टर ऊपर जे तुमचे कॅरेक्टर खानदानावर येतले म्हणतो त्या सबब तुम्ही आपल्या अखलाकचे आपल्या खानदानाको हे करण्याचे आणि हे करण्याचे बदलीचे नाही करू एक चीज दुसरे का सांगते का म्हटलं अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अल्लाह ताला का बल्लाते वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन अल्लाह ताला नबी रहमत कुल फेडवलो आणि नबी रहमत कुल फेडवला ते सांगूची आमका घंटो कसं समजतो तशी अले रहमत बलन का रहमत इंसाना सरीन रहमत जानवरा सरीन रहमत गैरा सरीन रहमत हिंदुआ सरीन अल्लाहच्या नबी सम्मासोबत रहमत नव्हते का आम्ही सम्मासोबत रहमदिल रहा सम्मासोबत दिल कुशादा करियो आणि अल्लाहचे नबी सम्मान ज़्यादा मोहब्बत फ़कीरा से होते हो आणि हदीस भाजे भजे क्या को मतलब अल्लाह के किसी मोहब्बत करते जो मतलब अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका हुब्बल कैलिता व हुब्बल मसाकीन हदीस के अल्फाज अल्लाह मिस्किनाची मोहब्बत मका आता कर अल्लाहचे नबी मिस्किनाची मोहब्बत होती त्यांचे भीतर गायत दर्जाची मोहब्बत होती मिस्किनाची एक राहता आयले मका दिले जरूरत पूरा केले एक राहता मोहब्बत सरीन जे कोणते देते होते मला ती किसकं झालं
तर आमचे हिंगा बापाचे इंतकाल जाल्ले ते काल तुका एक आबोलीन बैसून वाटे 2 दीस वाटे तेताको वाटे घरे कसली एक सुदान आबोली ती बोलता आपली चणवे टुकून आपले माऊ टुकून आपले मामुला टुकून पनवून आहे लेकिन आपले सगळे घर बांधून दिले निजाम भाऊ एक घर पडून वाटते आणि इसले त्यांच्या अल्लाह धर्माने जे कोणते केले काम असे खैर असे ते आदमोच आहे की नाही मैं का बोलता हे सिफात ठिकाणी बयान करून होता का म्हटलं ही चीज दुनिया जे कोणते असे आज घातलं फौसे बसूची ते बोलूचे जे काही आम्ही दिले ते आमचे हा दिसते हे आम्ही ओळखता आमच्याकडे असं लिखित आमचे बोलते जे काही आम्ही दुसरा दिले ती आमची चीज कोणा खाऊन गाठले ती आमची चीज कोणा असं निक्के केले ते आमची चीज आणि रिस्कची एक तशरी ते भरले सुगड आमतौर पर करते होते माणसे ओळखता दौलत आला रिस्क बोलून अले दौलत रिस्क नोय हाँ दौलत इम्तिहान बोलते दौलत इम्तिहान बोलते अल्लाह दौलत रिस्क बोललान का निक्की चढ़वे हे असल रिस्क हो असल सरमाया ही आमकां फोटे मेला मग कामा पडूचे हे आमचे सगळं आखिरसो जखीरा हो त्या चढवा निक्के करू पला चढवाची तरबीत निक्की देऊ पला जे कोणते असे आणि आमचे इब्राहिम बडप्पा इंतकाल फुडें आपणी आमचेकडे हे मरत बोलले का म्हटलं तुझे बापा तुमका जे कोणती चीज दिनेची देऊन गेला हा वाकयातन निजामाचो कमाल गुण हो जे कोणते आहे ते ती चीज वळखले आणि इब्राहिम बाप्पा काही मरतो आमच्याकडे जो कोणते हे बोलले आपले निजाम मिळू कोणते सही काम केलं कोणते जे कोणते असे त्या सबब अल्लाह तुमका औलाद दिला ते हो काही तहिया करा का घोषणा तेणू आपली औलादची तरबीत अमली करून दाखव सांगून करूचे नाही चणवे का है अमल सो जीता जाता नमुना तुम्ही घरे किशी करते पडले तिशी ते जातले चढ़वा निक्के करो का पहला खुद निक्के गाया भी चढ़वा निक्के गाया अगर आम्ही चढ़वा निक्केची उम्मीद धरवले आम्ही खुद निक्के जाय निक्के जाऊ शक्य नाही चढ़वा निक्के करू का आम्ही आमची सेरत निक्की करें आमचो रहन सहन निक्को करियो अपनी येणे वसने निक्के करियो ते मग आखिर भीतर एक अपनी सांगते अपने ख़त्म करता तबलीग रखता भीतर तबलीग सरायत केली होती अपनी तिजारत अपने है अपने ते पूरा वक्त कर लेके तबलीग सब अपनी ज़िंदगी सो सरमाया सगलो जे कोणते वक्त केले तबलीगचे जो पर कर माशाअल्लाह जे कोणते रखमान तेन काम केले अल्हम्दुलिल्लाह त्यांचे सरींचे अहबाब जे कोणते असे आमचे लोणात शुक्र भाव को होते भले बास जे कोणते माणसे होते जे कोणते सुरू काम वगैरे हातात घेतले आणि पुढे वगैरे जे कोणते हे केले हेन तबलीग जे कोणते असे एक रूटीन बनून केले रूटीन बनून केलं नाही बल्कि ह्यांचे सरींको जे कोणते 3 दिवसाची माझे जमाते होते बला त्यांची त्यांनी तब्दील जाते होते 10 दिवसाची जमातो घेऊन होते होते 10 दिवसाची जमाता भितर को एक इन्कलाब हडते होते जमाता भितर जे कोणा घेऊन गेले इन्कलाब आलो जे कोणती चढवाचे खांद्यावर पर हात धरले नौजवाना करीब केले एक इन्कलाब आलो त्या सबब आम्ही माणसा करीब करियो मोहब्बतचे हे त्यांना मोहब्बत देव त्यांना प्यार देव त्यांना हे देव आणि आमचो जहन आम्ही रोशन करूं ते तबलीगचे आखरी दर्जा भितर आशिक लेकिन का सम्माचे कामाची ताईद करतले सम्माचे कामाची कदर करतो तबलीगने जिंदगी वक्फ नाही जमाते इस्लामीचे सगलो दिसा तो इज्तिमा बना सगलो दिस शरीक राहते होते 2 दिवस शिरकत करते होते वेलफेयर वसूल करून केटली बाना को कर्ज दिलवते होते आपली गॅरंटी पर कादी बना को केटली बाना का कदर लो आपली गॅरंटी पर देत होते वसूल करून जरूरत असणार जे कोणते तिघा वसून करून जे कोणते आणि सांगते होते जमात इस्लामची गैर मामूली काम सुद्धा पण वरवते होते ॲप्रिशिएट करते होते त्यांचे कामं केत्ता आणि सांगूचे खैरचे रास्ता भितर कोणते जरी आठवायला कबूल करावं फिक्रो खबर अल्हम्दुलिल्लाह काही सुरू करूचे होते आमका सम्मान पहिला जेता आगाज झालो सुरू झालो हे झालो हर काम मशवरा पाय बापाकडे एक दिवसापासून सगळं खाका धरवलं बापा इशी करू तो इरादा असे बेटा बिस्मिल्लाह मग सुरू कर बोल तुका आठव आहे तुझंच खैरात पडलं सामान पहिला बापाकडे दुआएं वगैरे घेऊन तिघा आठवून एका घेऊन गेले नमाज पढ़ने मैदान भीतर जो कोणते तू देता अनाउन्सिंग भीतर होतो और खले आणि
भल्ली देखून ते हेजेन देखून ते पाटील गेले पल्ले कैले हे कैले आणि सांगले जरिया हर जरिया अख्तियार करा देखून तो हे असे आणि हेजेन देखून ते असे दावतचे काम करा दावतचे तसं आम्ही कितना बोलूचे आमचं फिक्रो खबर चैनल देखून ते असे वो अखबारी चैनल में बोलते आणि बापा को कैसे सांगूचे बेटा का खाली झूठी पिटी अखबाराचं चैनल करना हाँ का दावत चैनल कर मैं आमचे साथी सांगते को राहता म्हाका इश्तिहार कार्ड बोलून आमकां हे कार्ड बोलून जरूरत नाही वाहवाई आमकां नाका आमचे चैनल निक्कीचे दोस्त निक्कीचे पण नशर करियो दावतचे काम करियो दावत सब आम्ही इख्तियार करियो फिक्री मजामीन आम्ही देयो चाहे कम मनसाकडे पावो हरकत नाही कम मनसाकडे पावलो को इखलास सरी करतले भला आमकां तेजो बेनिफिट आहे वर माणूस रुपये खर्च केलो तांबडे खर्च केलो वक्त खर्च केलो रिया सबब नुमू सबब का फायदा आहे त्या सबब हेको काम बापाची दुआएं सुरू झाले मोळणा कलता आमचे भावा मोळणा अब्दुबारी रहमतुल्लाह अलैह त्यांची मशवरा त्यांचा मग सारी वड बापा सरी वगैरे जे पण तसे बैठेवर पूरा हेजेन अल्हम्दुलिल्लाह जे पण ते काम सुरू झालं हा त्यांचं हे होतं का म्हटलं हर काम हेजेन जाऊ का आणि तबलीग जे पण ते असे आमची आसास आणि तबलीगच बोलते का म्हटलं हे जमाना भितर अगर कोणतो काम असे आलमी सतह पर तबलीग कस दोन राय नहीं लेकिन 4 चीज़ों एक खानका को मशाइख तैयार रहता मशाइख इस्लाम आता एक ओलमा मदारिस तुकुन जाता मदारिस तुकुन इस्लाम आता एक दावत के काम इज्जता शुरू जाता हिंगा टुकुन जे कोणते हे जाता हे तीन कामाचं आणि किताब जे कोणते असे जरिया असे आणि हे जे कोणते असे हे जाता त्या सबब आणि सांगू आपले कोण ओळखले सांगूची घालता आपण नादिर साहेब जे कोणते अलीगड टुकून आले होते गावात जमात आली होती आमचे पुराणाची जोड भितर मरकजा बेसून आपलं समजवली तिथून सांगते ही जे कोणते दावाचे तरीके असे आणि तरीके सामा सांगते राहून आणि जाऊचे हे काम टुकून मशाइख टुकून खानका टुकून मदारिस टुकून ओलमा टुकून किताबा टुकून दावत व तबलीग मिसगता टुकून जे काही काम जाते हे पुरा दिनचे काम हर कामाची ताईद करा हर कामा सरीन राय हर कामाचे तकाजे पुरा करा बाहेर काय त्यांचे जिंदगीचे जे कोणते मी सांगलो ना सफा जे कोणते होते बेहद दुशुमार होते आणि जे कोणते रकमान ते आपले माबापाची खिदमत केले ती एक आखिरी अलग जे कोणते असे मिसाल होती अल्हम्दुलिल्लाह जिशी त्यान दावतचे नावी निघ वक्फ झाले एक व्हडलो सबब जे कोणते होते आपली मामा आणि बापाची खिदमत करत होती आपले बापा अब्दुसमद आणि आपली मामा फातिमा त्यांची आम्ही खिदमत करतली पुरा दोलीन आम्ही सामू पलल्लीन अपनी जे कोणते आहे मामा बैसोचे ते वक्ता पर भितर धान्नी राहून होती तिची मामाचे रुमा लागून कर धान्नी ते मग मामा वसू सकेना म्हणून तिची फलासो बाकायदा बेझीन वगैरे करून तिची माच्याकडे काय धरवते आपण पुरा साफ करू हे तर बापा आपली जिंदगीभर जे कोणते असे हे केले तर अल्हम्दुलिल्लाह अल्लाहचं फजल करून घेते आम्ही बजात खुद नसला होते भितर माशाअल्लाह आमची चळवळ वगैरे जे कोणते आहे आमचं अब्दुल बदी जे कोणते असे यांचं व्हडलो भाव ते कोणते असे आपले जे भल्ली खिदमत सुरू भितर तो कस माशाअल्लाह भल्ली बळून चोळून केल्लो तो केलो ते मग हेन केले ते मग माशाअल्लाह येता मग आमचं याद राव अबुल हसन राव हेन राव माशाअल्लाह सादतमंदी यांचे सबब जे कोण काम केले आणि काम केलं को त्याने इशी केलं का म्हटलं ने फख्र बनवून सादतमंदी बनवून ओखून केले त्या सबब माय बापाची खिदमत ही कस तरक्कीसो राब राहता आणि हे जे माणसे जे तरक्की करता आम्ही कोशिश करियो की मरहुमा सिलसिला भितर जे कोणते खैरचे कलिमात आयला हा हे कलिमात अल्लाह त्यांचे हक भितर को कबूल करो आणि त्यांची जे कोणी सिफात सामने आयली ते आमची रित्या सिफात देवो तबलीगची आखरीच अपनी त्यांची सांगते आपली अपनी एकच खतम का को म्हटलं आम्ही जे कोणते 6 सिफात बयान करता तबलीगचे समान पहिला कलिमा आला दर्जाचं यकीन ला इलाहा मोहम्मदुल्लाह पर नावाज आला दर्जाची नावाज आला दर्जाची इल्मानी जिक्र आला दर्जा सो इकराम मुस्लिम आला दर्जा सो लघु बातों से परहेज आणि एहतियात आखिरी दर्जाची आणि दावत भितर खोरी पूरा दर्जाची एक अमली एक शक्ल होती अमली ज़िंदगी होती थी अल्लाह ताला ने त्यांचे हसनात कबूल करो आणि त्यांचे सय्यात हसनात भितर अल्लाह ताला मुबद्दल करो आणि मोजे आमची जीवन तफसीर झाली ते आमचे माय बापाची हुकूकची अदायगी भितर अल्लाह ताला जे कोणते असे एका दरगुजर करो आणि त्याका माफ़ करो आणि अल्लाह ताला हे बैठने कबूल करो अल्लाह ताला तुमका सम्मान जज़ाय खाता करो दुआ दुआ